स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आपला हा सेकंड व्हिडिओचा आहे या चॅनलचा. म्हणजे मी लास्ट सॅटर्डेला अपलोड केलेला, त्याच्यानंतर मी आत्ता हा हा आजच्या सॅटर्डेला अपलोड करतोय. म्हणजे करेन मी संध्याकाळी, कारण ॲक्च्युली मला डेली एक दोन दोन दिवस सोडूनच करायचे आहेत व्हिडिओ, पण मला यायला खरंच नाहीच भेटला टाईम. खूप खूपच खूपच वेळ यावेळी गेला. म्हणजे डेलीमध्ये कसं मी मी राहतो कांदिवलीला, पण मी ऑफिसला जातो महालक्ष्मीला, त्यामुळे माझं डेली ट्रॅव्हलिंग जे आहे ते बाय ट्रेनच आहे. मी विचार केलेला संध्याकाळी जेव्हा मी घरी येतो, तेव्हा घरी आल्याच्या नंतर मी 7 पर्यंत मी घरी येतो. मग थोडं फ्रेशअप वगैरे होऊन मग व्हिडिओ डेली संध्याकाळी असं बनवू शकतो. डेली टॉकिंग, एकमेकांसोबत आपलं कन्व्हर्सेशन, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. विषय काय आहे, सगळीकडेच जाम आहे. माझ्या रोडने खाली गेलो तिथे तिथे पण सगळं जाम होतं, ट्रक आलेले. बाजूच्या रोडला गेलो तिथे पण जाम. आता मी तिसरा रस्ता घेतला बाहेर निघण्यासाठी, अरे इथे पण जाम. विषय काय आहे हे, चायला लयला जाम आहे रे बाहेरपर्यंत. तर आता आपण चाललोय गोरेगावला माझ्या वाईफच्या घरी. ती तिकडे गेले, मग तिला घेऊन आपल्याला जरा मालाडला जायचं आहे. करावं लागतं भाई सगळं लग्न झाल्याच्या नंतर. आता हे कांदिवलीवरून गोरेगाव, देन परत मालाड, देन मग पुढचा प्लॅन बघू काय असेल तो. मला सॅटर्डे संडे 2 दिवस सुट्टी असते. काय चालवतोय, काय करतोय, बघितलं ना, हे असे असतात. नाहीतर काय, हे तुला खाली जायचं आहे माहिती आहे. काय बोलायचं यार, म्हणजे लोक त्या गोष्टीचा तेवढं म्हणजे एवढं विचार पण नाही करत. मला हे कळत नाही की लोक या गोष्टींचा विचार का नाही करत. पाठी कोणी आहे किंवा नाही आहे काय, तुम्ही हायवेला आहात यार, तुम्ही काय नॉर्मल रस्त्यांवर नाही आहात. तो सेकंड लाईन मधून डायरेक्ट इकडे घुसला. त्याला जायचं असेल खाली, मान्य आहे मला. हा एक समोर एक रायडर, त्याने पण इंटरकॉम, मला पण घ्यायचं इंटरकॉम, पण पण आता नाही. मी पहिला माझ्या शाईनवर असताना मी असं बघायचो ना, आता तो रायडर होता पाठीमागे, म्हणजे मला असं वाटत यार मी कधी अशा क्वालिटीचं हेल्मेट घालून मी प्रॉपरली राईड करेन, मी जाईन. एक रिस्पॉन्सिबल रायडर बनायचं आहे आपल्याला. मग तो प्रवास कसा होईल. मी 100चा पण विचार केलेला, पण फीचर्स बघायला गेले तर यामध्ये थोडे जास्त आहेत अपाची मध्ये, मान्य आहे मला. तो एक रॉयल इनफिल्डचा ब्रँड आहे, ऑब्विसली मोठं नाव आहे, पण आहे ना सर्व्हिस कॉस्ट आहे ना ती खूप जास्त आहे यार. म्हणजे तुमच्या खिशामध्ये ना कमीत कमी 4,500 तरी पाहिजेच खरंच. कारण आपण आधीच बजेटमध्ये चालणारी माणसं आहे, आपल्याकडे काय एवढा मोठा पैसा साठवून ठेवलेला नाहीये, त्यामुळे सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतोय. आता काही लोकांनी मला हे विचारलं की तू 160च्या ऐवजी 200 का नाही घेतलीस. हा मान्य आहे मला की थोडेसे पैसे टाकून मला 200 पण आली असती. पहिली गोष्ट, मला हाय स्पीडसाठी काही गरज नव्हती, कारण आपण काय 100 प्लस 120 प्लस याने तर काय आपण चालवणार नाही आहे गाडी. हा, काही राईडला गेल्या, लॉंग टूरला गेल्याच्या नंतर एखादा एक पार्ट असतो जिथे आपण फक्त 100 क्रॉस करतो, बाकी टायमाला तर आपण नाही पळू शकत ना. आणि मेन म्हणजे ना,
त्याला स्प्लिट सीट होती, आणि स्प्लिट सीटच्या याच्यामुळे, स्प्लिट सीटमुळे माझ्या बायकोला पाठीमागे बसताना म्हणजे पिलियन रायडर इन शॉर्ट कोणालाही तो तेवढा कम्फर्ट नसता भेटला. तू या सिटीमध्ये ठीक आहे यार, मुंबईत सगळीकडेच काम चालू आहे यार. काय म्हणजे काय नक्की याचा अर्थ काय आहे समजत नाही. प्रत्येक ठिकाणी मुंबई रस्ते खोदून ठेवलेत बाई. हा मग जिथे बघा तिथे तुम्हाला काही ना काहीतरी काम दिसणारच. की आता हा रस्ता इथून ब्रिज होणार फिल्म सिटीच्या इकडनं संतोष नगरला जाऊन, हा रस्ता जाणार आहे मुलुंडला. नाही, कामं चांगलीच करते, एक नंबर. रस्त्यांच्या बाबतीमध्ये इंडिया पहिल्यापेक्षा खूप पुढे गेलेलं आहे, मला असं वाटतंय. तुमचं काय मत आहे? आता त्याच्यावर ऍक्सिडेंट होतात किंवा हे होतात त्या गोष्टी वेगळ्या झाल्या. पहिली गोष्ट तर त्या सिंपल गोष्ट घ्या, समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गावर बोलतात ऍक्सिडेंट होत आहेत. अरे पण तुम्ही ओव्हर स्पीडिंग केल्यावर तुमचा ऍक्सिडेंट होणारच. तुम्ही रोड ऑथॉरिटीने जेवढं काही त्या लिमिटेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही गाडी चालवतात का, पहिलं ते बघा ना. तुम्ही त्या गोष्टींचा विचार करत नाही. तुम्ही बोलता इथे 50 ऍक्सिडेंट झाले, प्रत्येक वेळी ऍक्सिडेंट होतात. अरे का, पण तुम्ही रस्त्याखाली दिसता म्हणून तुम्ही सुसाट पळत आहे. मग ह्याच्यात चूक कोणाची आहे? गेले 15 मिनिटं मी इथे वाट बघतोय. हे बघ आले. तुम्ही पण अशीच वाट बघता का तुमच्या बायकोची, खरं सांगा. असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. किती वेळ. वा वा वा. सोनू. डर 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 डर. मी याच्यामध्ये देऊळ पण पिक्चर बघितलाय. देऊळ पण पिक्चर मध्ये एक स्वामींचं एक छान असं उदाहरण त्यांनी दिलंय की सिग्नलवर देश ओळखला जातो. सिग्नलचं पालन करा, देव तुमचं पालन करेल. आपण प्रत्येक वेळी असं म्हणतो की मी हे करतो, पण जो ज्याने मनापासून इच्छा धरली आहे ना सगळं व्यवस्थित करायची, सिग्नल या आरटीओची कोणतीही रूल, म्हणजे तुम्ही ओव्हर स्पीडिंग असू दे, रॉंग साईड, मेन तर ती आहे. सिग्नलपेक्षा रॉंग साईड जास्त आहे आजकाल. आपण ठरवलंय ना की आपण नाही जाणार रॉंग साईड, भले आपल्याला किती लेट होऊ दे, काही असू दे, आपण त्या ट्रॅफिक मधूनच जाणार. चला आता आपण आहे ओबेरॉयच्या सिग्नलला आहे. आता इथून जायचंय झुडिओला, देन परत यायचंय मालाडला, आणि देन मग गोरेगावला ड्रॉप करून आपण रिटर्न बॅक टू होम. चला 1-0 गो. ओ माय गॉड. या असे सिग्नल सुटायच्या टायमाला एवढे रफ मध्ये घुसवतात गाडीना की बाबा आपल्याला सिग्नल भेटणार नाही किंवा काय याच्यासाठी. नाही पण आजकाल लोकांचं खरंच चालवण्याचा आहे ना जो अंदाज आहे ना खूप घाण झाला खरंच. आणि लॉकडाऊनच्या नंतर आहे ना आपली जी रायडिंगची कम्युनिटी आहे ना त्याच्यामध्ये खूप म्हणजे लोक त्या गोष्टीसाठी खूप जागरूक झालेत, खरं सांगायचं तर. कारण ह्या सोशल मीडियाच्या येण्या का असे ना पण लोक जागरूक झालेत बाईक रिलेटेड. मग ते रायडिंग गिअर्स घेणं असू दे, एक प्रॉपर हेल्मेट घेणं असू दे, या सगळ्या गोष्टींमध्ये लोक जागरूक झालेत पहिल्यापेक्षा. तिथे पहिला फक्त 10% लोक एक प्रॉपर सेफ्टी हेल्मेट घ्यायचे, तिथे आता तेच शो साठी का असे ना पण लोक चांगलं हेल्मेट यूज करतात. आणि हे खरंच खूप चांगलं साईन आहे. कमीत कमी 1000 किलोमीटर पर्यंत गाडी ही 50 क्रॉस नाही करायची, हे कंपनीने सांगितलेलं आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये त्याचं रिझन आहे कारण आपल्या जे इंजिन्स असतात ना हे नवीन आहेत, आणि हा पहिल्यांदाच आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकल्याच्या नंतर तो प्रॉपरली लुब्रिकेट तसा होत नाही.
त्या ऑइलमुळे. नवीन असल्यामुळे ते घासले जातात एकमेकांना आणि त्याचे ना एक बारीक 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 असे ना आपल्याला नाही कळून येत पण ते बारीक असे कण निघतात जेव्हा त्यांचं फ्रिक्शन होतं. आणि मग आपल्याला काही 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर त्या इंजिनचा नॉईस यायला लागतो. हा ते याच्यासाठी असतात. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही नवीन गाडी घ्याल तेव्हा कमीत कमी 1000 किलोमीटर पर्यंत त्याला डिसेंटली चालवा. डिसेंटली. आता माझी गाडी 5व्या गिअरवर आहे, 45-48 पर्यंत जाते. पण डिसेंट आहे. मी काही घोंग 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 असे काही एक्सिलेटर देत नाहीये त्या गाड्यांना. डिसेंटली गाडी चालवा. मध्येच असं आपण घोंग करून पिकअप जेव्हा देतो ना, गाडीला एक्सेप्ट करतो, तेव्हा इंजिन पण त्या हिशोबानेच फिरतं. आता मी माझी गाडी अर्बन मोडला आहे. बघ त्याने काय केलं, जेव्हा गाडी स्पोर्ट्स मोडला होती, गाडी चटकन उठते आणि रेस घेते. पण अर्बन मोड मध्ये काय होतं, गाडी एकदम लिनियर कंडिशन मध्ये सरळ जाते पुढे. तर बघू मायलेज कितीचा भेटतोय, का भेटतोय. पहिली गोष्ट तर याच्या आधीचा जो ब्लॉग होता तो एक असा प्रॉपर पूर्णपणे मोठा ब्लॉग नव्हता. त्याच्यामध्ये मी 2-4 क्लिप आमच्या नॉर्मल व्हिडिओच्या पण होत्या आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद सुद्धा दिला. पहिल्या व्हिडिओला जास्त नाही, माझ्यासाठी आतापर्यंत मी 2 दिवसामध्ये ना, 2 दिवस पण नाही 5 दिवसामध्ये, पण स्टार्टिंगच्या 3 दिवसामध्ये खूप मला किती 160 काहीतरी व्ह्यूज आले त्याला. ऑलमोस्ट ती 15 मिनिटाची व्हिडिओ होती. पण लोकांकडून तो रिव्ह्यू खरंच खूप चांगला आला. एकाने कमेंट सुद्धा केली आणि ऍक्च्युली मध्ये जेव्हा कोणी आपल्याला बघून कमेंट करतं ना, तेव्हा जो व्हिडिओ टाकतो ना त्याच्या फिलिंग खूप वेगळी असते. खरंच आई शपथ जाम बघ. खाली आहे, काहीतरी झालंय तिथे, काहीतरी झालं असणार. त्यासाठी पहिल्या याला एवढं व्ह्यूज असतं ना, 160 व्ह्यूज आले, खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी. आणि मी पहिली गोष्ट म्हणजे ना, हे 160 व्ह्यू काय इम्पॉर्टंट होते माहिती आहे का, मी हे कुठेही माझ्या मित्रांमध्ये शेअर नाही केले किंवा काहीच नाही. कोणालाही शेअर न करता जेव्हा तुम्ही युट्यूब स्टुडिओमध्ये जाता तेव्हा तुम्हाला दिसतं की ही ऑडियन्स तुम्हाला कुठून आलेली आहे, हे त्यांनाही कळतं. ही सगळे ऑलमोस्ट 90% ऑडिओ ही जी व्हिडिओ जी आहे ना, ही सर्च झालेली आहे, लोकांनी सर्च केलेली आहे. आणि मेन तेच आहे, जेव्हा व्हिडिओ जी आहे ना ती ऑर्गॅनिक पद्धतीने जेव्हा लोकांना जाते ना, ती जास्त इम्पॉर्टंट असते. आलं पडलं वाटतं. तुझ्या उपकार जग तोड नाही. गाडी रे ही हिमालयन, ना बजेट वाईज जमणार ना बॉडी वाईज जमणार. ती ते लॉंग लॉंग डिस्टन्स साठी चांगली आहे रे. पण तू सिटीमध्ये अशा तेवढं ते हे नाही होणार ना जाता तुला. हायटेड असेल तर ठीक आहे, आमच्यासारख्या शॉर्ट रायडरला ते तेवढं मॅनेज नाही होणार. सीट भेटत नाही. भेटला. टेस्टिंग सगळ्याची टेस्टिंग करते. आता आपण चाललोय नटराज मार्केटकडे. ओ माय गॉड, रस्ता एका तळच आहे समजत नाही. नटराज मार्केट म्हणजे इथलं एक शॉपिंग सेंटर आहे, इथे सगळ्या गोष्टी भेटतात. A to Z सगळ्या गोष्टी भेटणार तुम्हाला. नहीं नहीं इतना कुछ नहीं चाहिए भरा हुआ। नहीं लेके जाते हैं अच्छी चीज़ है लेके जाते लेकिन ये बाकी इनको ये बराबर रहेगा। नहीं इसके लिए नहीं। साइज कितना चाहिए?
थोड़ा बड़ा इंसान के लिए ती वालीच घे कुणाला वडा एकदम माझं घे. तुम्ही काय करता सॅटर्डेला सांगा. जे ऑब्विसली ज्यांना सुट्टी आहे त्या लोकांचंच बोलतोय मी. मला माहिती नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, ते तुम्हाला बोरिंग नाही ना वाटत आहे काय, असं सांगा यार. पहिला व्हिडिओ पण टाकलेला आहे तो पण बघा. जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी बघा, त्यांनी मला सांगा नक्की काय करायला पाहिजे. कारण मी विचार डेली जे ऑलमोस्ट दोन दोन जे असं दोन दोन दिवसाच्या ह्याच्यामध्ये मी व्हिडिओ टाकायचा विचार करतोय, मोठो ब्लॉगची किंवा काय. आपण मी असा हा बाईकवर असणार आहे आणि आपण त्या हिशोबाने आपण बोलणार आहोत. सिम्पल गोष्ट आहे. मग त्या हिशोबाने तुम्ही मला सांगा की आपण काय करायला पाहिजे. म्हणजे कसं तुम्ही काय कन्व्हर्सेशन ऐकायला आवडेल तुम्हाला. आता घरी जाणार, या व्हिडिओजमध्ये कट 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 एडिटिंग या सगळ्या गोष्टी करायच्या आणि आज संध्याकाळी अपलोड. बघा असा हा दिवस मी स्पेंड केला.